पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बरं का, झाली का तुमची पण वटपौर्णिमा? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, झालीच असेल. आमची इथं कशी अशी पद्धत आहे की सूर्यफुलाच्या काड्या असतात की नाही, त्या घेतात म्हणजे पेटवण्यासाठी किंवा ते लावण्यासाठी. पण इथे सूर्यफुलाच्या नाही, त्यामुळे आईने सांगितलं माचीसच्या काड्या घेऊन त्याला कापूस लावलं तरी चालते. आणि अशी वस्त्र बाजारात होती विकायला, पण आपल्याला येते म्हटलं कशाला मग घ्यायचं विकत. मग घरीच मी वस्त्र केले. आईमुळे ही सवय लागली बरं का घरीच वस्त्र करण्याची. आमची आई म्हणते की ही आता लय निघाले फणस करवंद आणि ही सीद्या ती द्या. आमच्या वेळी नुसतं वटीत आंबा दिला म्हणजे झालं असं होतं. आमच्या इथे पण सगळेजण असे फणस करवंद वगैरे म्हणून म्हटलं मी पण ते घेतलं. नाही तर आंब्याचाच मान असतो बरं का आमच्या इथं. आणि असं वटीचं सामानसुद्धा असते. वटीचं सामान वडाच्या झाडाचं तर ठेवायचं. आमच्या गार्डनमध्ये असं खूप मोठं झाड आहे, कुठं लांब जायची गरज नाही. कोण नाही होतं म्हटलं, मस्तपैकी वडाच्या फेऱ्या घेतल्या. नंतर मात्र भरपूर गर्दी झाली बरं का, पण बरं वाटलं, खूप छान वाटलं वातावरण. वटपौर्णिमेचा हा दिवस एक सौभाग्याचा दिवस असतो बरं का. हाच पती 7 जन्म मिळावा. तुमच्याकडे अशीच पद्धत आहे का नक्की सांगा. चला सबस्क्राईब करा की पटापट.